मित्रांनो, एसपीपीयू चा आपला रिझल्ट फार उशिरा लागला. म्हणजे तुम्हाला वाटतंय का असं की एसपीपीयू स्लो आहे? नाही, पण रिअल रिझन यातलं वेगळंच काहीतरी आहे. मग काय आहे समजून घेऊ. बघा, पहिलं तर रूल चेंज झाले ऐनवेळी. बघा, 60 आधी 70-30 चा पॅटर्न होता, नंतर ऐनवेळी युनिव्हर्सिटीने काय रूल काढला की 60-40 चा पॅटर्न करायचा. म्हणजे पूर्ण प्रोसेस बदलली म्हणजे पेपर चेकिंग बदलली, सगळ्याच टॅग चेंज झाल्या ना. त्याच्यानंतर सेकंड इयर थर्ड इयर मध्ये पण पेपर चेकिंग मध्ये काही रूल चेंज झाले. या सगळ्या प्रोसेस मधून चेंज ऑफ रूल नंतर पेपर चेकिंग करण्याचं ते टीचरला समजणं, त्यानंतर चेक होणं, या प्रोसेसमुळे थोडा तिथे एक्स्ट्रा वेळ गेला. त्याच्यानंतर सेकंडरी मित्रांनो, एक जी प्रोसेस असते ना पेपर चेकिंगची, ही वाटते तेवढी सोपी नसते, कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, डिले का होतो? सिस्टम कॉम्प्लेक्सिटीमुळे. आता कॉम्प्लेक्स प्रोसेस म्हणजे काय? पहिल्यांदा पेपर आले, ते आपल्या जिल्ह्यांनुसार डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेकिंग होते, चेकर आले, चेकर नंतर मॉडरेशन होतं, मॉडरेशन नंतर पुन्हा रिचेकिंग आले. या सगळ्या प्रोसेस मधनं पेपर जातात. त्याच्यानंतर ते मार्क भरणं आलं, आणि एव्हाना हे भरताना पण असं नको व्हायला की एखाद्याचे चुकीचे भरले गेले, जेणेकरून एखादा मुलगा काही चुकीचं ऍक्शन घेऊ शकतो. या सगळ्याच प्रोसेसमुळे भले तो 30-35 दिवसांचा 40-45 दिवस जरी लागले तरी चालेल, पण रिझल्ट प्रॉपर आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे थोडा वेळ जातो या प्रोसेसला. सो लक्षात ठेवा, प्रोसेस ही लेट नाहीये. काय आहे की सिस्टम ही कॉम्प्लेक्स असल्यामुळे त्या प्रोसेसला वेळ जातो ना, ऍक्युरेट रिझल्ट लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपला रिझल्ट लागताना यावेळी वेळ लागला. आणि हो, पुढच्या वेळी पण जर रिझल्ट लागायला थोडा वेळ लागला तर पॅनिक होऊ नका. सिस्टम काय आहे जे मी सांगितले समजून घ्या. याच वेळी सगळ्या गोष्टी झाल्या तर शुअर शॉट जो आपल्याला रिझल्ट भेटतो 95% तो करेक्टच रिझल्ट एसपीपीयू कडून दिला जातो. थोडाफार मुलांमध्ये चेंजेस होऊ शकतात, थोड्याफार मुलांच्या रिझल्ट मध्ये, म्हणजे 95 सुद्धा नाही, मी असं म्हणेल 99% रिझल्ट हा ट्रू असतो. एखाद्या दोन मुलांच्या रिझल्ट मध्ये काही एरर आले असतो, तो पण नंतर कॉलेजद्वारे कॉन्टॅक्ट करून सॉल्व्ह करून दिला जातो मित्रांनो. सो या प्रॉपर रिझल्ट साठी आपल्याला थोडा वेळ लागणारच आहे. सो थोडा वेळ लागला तरी चालेल, पण रिझल्ट हा बेस्ट आला पाहिजे, यासाठीच विद्यापीठ नेहमी काम करतं. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि हो, आता पुन्हा पुढचा रिझल्ट येण्यासाठी अभ्यासाला आपल्याला प्रिपेअर करायचंय. सो पर्पल ॲड ऍप्लिकेशन आहे, ज्यावरनं स्टडी मटेरियल सर्व अवेलेबल आहे, ज्यावरनं अभ्यास करा, सोप्या भाषेत कॉन्सेप्ट समजून घ्या, PYQ नोट्स वरनं रिव्हिजन करा, जेणेकरून आपण आपले इंजिनिअरिंग सॉल्व्ह करू, स्कोरिंग करू. सो ॲप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. बेस्ट ऑफ लक.